हे श्रेय मिळेल तो मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी जनतेची मतं मिळू शकतो असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। मनसेची मराठीबद्दलची भूमिका ही पूर्वीपासूनची होती, परंतु त्याच्यामध्ये युबीटीनं उडी घेतली। आता युबीटीनं उडी का घेतली तर 22 फेब्रुवारी 2022ला जो काही अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला त्याच्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री मी नक्कीच होतो, माझा काल देखील पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख झाला, पण त्याच्यामध्ये एक जो पॅरा लिहिलेला होता तो उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी लिहिलेला नव्हता, तो प्राथमिक शिक्षणासाठी लिहिलेला होता आणि 1ली ते 12वी मराठी सक्तीची असली पाहिजे, इंग्रजी सक्तीची असली पाहिजे आणि हिंदी देखील सक्तीची असली पाहिजे अशा पद्धतीचा पॅरा त्याच्यामध्ये होता। त्याच्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जरी कमिटी असली तरी त्या कमिटीनं प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील काही लिहिलेलं होतं आणि ते आम्ही स्वीकारलं। आता ते स्वीकारल्यानंतर मराठीचा मुद्दा घेऊन आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि हिंदीची सक्ती आपणच केलेली आहे हे काही लोकांना ज्यावेळी समजलं, आजूबाजूच्या काही तज्ज्ञ लोकांनी सांगितलं, त्यावेळी त्यांनी मनसेच्या मोर्चामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। 7 तारखेला खऱ्या अर्थानं त्यांचा मोर्चा होता, परंतु त्या मोर्चाला आपणच हिंदी सक्ती केल्यामुळं लोकांचा प्रतिसाद किती मिळेल ही शंका असल्यामुळे मनसेच्या सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आता विजयोत्सव युबीटीच्या माध्यमातून केला जाणार हे जे काय सांगितलं जातं आहे ही राजकीय दुटप्पीपणाची भूमिका आहे। मला असं वाटतं की पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन तो अहवाल का स्वीकारला आणि हिंदीचा सक्ती हा शब्द का 2022 फेब्रुवारीला दृढ झाला याची चर्चा जनतेसमोर करावी लागेल, जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल। तरी देखील मराठी साहित्यिकांची, कलाकारांची, मराठी माणसाच्या विचाराची दखल घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी असेल किंवा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी असेल आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा जो GR होता तो रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे। परंतु विजयी मेळाव्यासाठी आपणच GR काढायचा, आपणच हिंदीची सक्ती करायची आणि आपणच हिंदीच्या विरोधात बोलायचं ही भूमिका योग्य नाही हे काल जनतेला कळलेलं आहे। सर, दोन्ही ठाकरे एकत्रित येणार आहेत त्यामुळे कुठेतरी हा GR रद्द केला आहे असं वारंवार जे आहे ते आस्ती आली आहे म्हणून अशा पद्धतीने घाबरलाय म्हणून अशा पद्धतीने सगळेजण म्हणतात। रोहित पवार काय म्हणतात त्याला मला असं वाटतं की जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही। ठाकरेंमधला विषय त्याच्यामध्ये रोहित पवारांनी पडावं म्हणजे मी पण त्यांच्यासोबत आहे हे दाखवण्याचं एक चित्र आहे आणि तुम्ही जर एकत्र आला तर आम्हाला दूर लोटू नका हे सांगण्याची ती भूमिका आहे। मला असं वाटतं की एखाद्या मुद्द्यावर 2 पक्ष एकत्र सभा घेतात किंवा 2 पक्ष एकत्र मोर्चा काढतात याचा अर्थ त्यांच्या मुंबई महानगरपालिकेचं तिकीट वाटप झालेलं नाही आणि त्यांची काही युती झाली असं मला वाटत नाही। ठीक आहे, विचारानं एका विषयासाठी ते एकत्र आलेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।